नमस्कार, मी वैशाली मोरे. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन ह्या संस्थेतर्फे आम्ही हा स्टॉल लावलेला आहे. ह्या स्टॉलची सुरुवात आम्ही जन्म ते 3 वयोगट आणि पुढे 3 ते 6 वयोगट आणि चार्टबोर्ड अशा 3 वेगवेगळ्या पार्टने हा स्टॉल आम्ही सजवलेला आहे. मुलांना घरामधून तयार करून त्यांना बालवाडीमध्ये अंगणवाडीमध्ये दाखल करायचं आणि त्याच्यानंतर त्यांना शाळापूर्व तयारी मध्ये हे करायचं. हा आपला जन्म ते 3 वयोगटाचा विकास पत्र आहे. याच्यामध्ये काही ऍक्टिव्हिटीज जे पालकांनी मुलांबरोबर घरी करून घ्यायच्या, जे पालकांना समजलं पाहिजे की ह्या ऍक्टिव्हिटी माझ्या मुलांना येणं अपेक्षित आहे. काही इथे आम्ही इव्हेंट घेतो पालकांसाठी जन्म ते 3 वयोगटासाठी रजिस्ट्रेशन. हे सगळे आमचे डोमेन्स आहेत. या डोमेनला धरून काही ऍक्टिव्हिटी इथे आपण सादर केलेल्या आहेत आणि त्या ऍक्टिव्हिटीनुसार पालक मला हे दिसत शेल दिसत सगळी काय आहे कमी जास्त ही संकल्पना आहे. व्हेरी गुड. आणि याच्यामध्ये बाहुलीला कव्हर करायचं, बाहुली खाली वर, बाहुली कुठे बघ, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. आवाजाच्या दिशेने जसं भाषा विकास आहे, आवाजाच्या दिशेने मुलं बघतात की नाही, हा सगळा इथे भाग. किती वयोगट म्हणला? जन्म ते 3 वयोगट. जन्म ते 3 वयोगट. ठीक आहे, हा एक सेक्शन झाला. ही एक भाग हा भाग आहे. सामाजिक भावनिक हा विकास आहे. याच्यामध्ये काही ऍक्टिव्हिटी जसं भावना इथे मुलांना विचारणं किंवा या सगळ्या गोष्टी पालकांना हे माहित पाहिजे की नेमकं काय आहे. हे थाळी सजवणं आहे. याच्यामध्ये बल आणि विकास म्हणजे मुलांना बढोती कशी मिळते, तर हा पालकांसाठी ही ऍक्टिव्हिटी आहे की पालकांना सांगायचं रोजच्या आहारात तुम्ही काय घेता. पालक असे वेगवेगळे हे इथे ठेवणार की हे आम्ही रोजच्या आहारात घेतो आणि याच्यातून मग त्या पालकांना विचारायचं तुमची थाळी आता सजवली आहे तर तुम्ही सगळ्या प्रकारचा आहार बॅलन्स घेताय की नाही. तर अशा पद्धतीने हे सगळे हँडमेड वर्षाच्या मुलाला समजतं. हो, हे सगळं पालकांना स्वतःला कळतं आणि पालक स्वतः त्या मुलांबरोबर काही गोष्टी करून हे पालकांनी बनवलेले आहे. पालकांनी हे सगळं गाडी सारखं केलेले जे काही प्लास्टिक आहे वस्तू पालकांना नारळाचं हे दिसतंय. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. बाहेरून वस्तू घेण्यापेक्षा त्याच्यापेक्षा मग घरी बनवलेलं हे चांगलं आहे. हे 3 ते 6 वयोगटासाठी हा स्टॉल आहे. हा 3 ते 6 इथे पण आपण हे विकास पत्र तयार केलेले आहेत. इथे आपण पालक आणि मुलांना अशा इव्हेंटला बोलवतो आणि इथे क्षमता वाईज म्हणजे शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक क्षमता वाईज मुलांना काय काय येते हे पालक, जसं आता तुम्ही बघता इथे मूल स्वतः इथे ड्रॉइंग करते म्हणजे इथे शारीरिक विकास आहेच या मुलाचा, पण तो बौद्धिक विकास पण तिथे लागू होतो आणि हे पालक स्वतः बघतायत. काय नाव आहे? शिवराज. वा, शिवराजला चित्र काढायला खूप आवडतं. काय काढलंस तू? काय काढलंयस? अच्छा, म्हणजे कलर करतोय तो. काय रे हे? फुलपाखरू. ठीक आहे, काय हरकत नाही. त्याची नजर आहे बाबा. काय त्यांना. बरं मॅडम, हा पुढे सांगा. वस्तू ज्या आहेत त्या घरामध्ये अवेलेबल आहेत. उडी आहे, बॉल बादली टाकणं आहे, ऍक्टिव्हिटी ते आपण करून घेतो. अच्छा, म्हणजे घरच्या जे वस्तू आहेत त्याच्यामध्ये खेळ तयार करणं. कारण पालकांना कधी कधी वाटतं की बाहेरून आम्ही कधी एफर्ट करणार आणि यूज करणार. बरोबर आहे. घरातल्या वस्तू वापरून कांदे, बटाटे आहेत आणि मुलांना सूचना देऊन ते घेऊन येणं. इथेच त्यांचा खरं तर अभ्यास 3 ते 6 वयोगटाचा हे जरा इंटरेस्टिंग दिसते. त्याच्या शेप मध्ये त्यांना हे करायचं. बरोबर आहे. एक आहे का मुलगा कोणी आहे काय अजून? इकडे रे, इकडे. त्याला मिक्स करा ते आणि ते. हा, हे सगळं बसवा याच्यामध्ये. कोणता असेल रे अगोदर बाळा? नाही, करू दे त्याला. बघ, लेट करणार तर. क्या बात है. त्याला लक्षात आलं नाही. फिरो बघते जरा. सॉरी. व्हेरी गुड. अरे चला, चॉकलेट आहे का? क्या बात आहे. अच्छा, तो ह्याला करायला. तुझं नाव काय बेटा? सिद्धार्थ. अभिनंदन, कॉंग्रॅट्स. व्हेरी गुड. हा, नवीन मेंबर कोण आहे? हे चित्र कशाचं दिसतंय तुला? काय हे चित्र इथे बघ. हे काय? टीव्ही आहे का? अजून काय दिसतं? तू घरी कशावर अभ्यास करतोस?
दिसतं काय? पाठीसाठी इथे काय वापरणार त्याला बघ ह्या पाठीवर थाप द्या. पाठीवर आपण कशाने लिहितो बा? पाठीवर कशाने? हा, मग शोध बघ बरं, याच्यात pencil पुढे. कुठे? हा, हे ते बघ, जोडी लावायची. जोडी लाव त्याची, त्याच्यावर ठेव. हा, ते होते ते लगेच आणि नाही त्यानं हे सांगितलं. काय? हे काय कशाचं चित्र आहे? हा? कपडे कसलं काय? फ्रॉक आहे का शर्ट आहे? काय दिसतं? शर्ट बरोबर आपण काय वापर काय घालतो? खाली शर्टच्या खाली काय घालतात? काय घालतात बघ इथे चित्र बघ. काय बोलायचं याला, काय काय बोलायचं? बोलायचं? हे भाषा विकास आहे. याच्यामध्ये छोटे छोटे आपण हे चित्र आहे. या चित्र वाचन मुलांकडून आपण करून घेतो. आता चित्र घरात नसेल तर पालकांनी कॅलेंडर जे घरात चित्र असेल त्याचा वापर करायचा आहे. तुम्ही म्हणजे लहान मुलापेक्षा पालकांचे पैसे फार वाचवता. चांगली गोष्ट. ह्या जोड्या लावणं आहे. हे सगळे सामाजिक आणि भावनिक विकास, भाव नेमके काय आहेत हे सगळं. एक मिनिट, मला एक प्रयोग करायचा आहे. हे जे नाव आहे ना आजच्या पिढीला वेगळं, ह्याला काय म्हणतात रे? ह्याला काय म्हणतात? काय कसलं चित्र? कुठं बघितलं असं हे? हा, रडताना. पण ह्याला काय म्हणतात? लोकांना आजकाल नवीन पिढीला नाही इमोजी म्हणत असेल. हा हा, चला ठीक आहे. अच्छा, तिकडे काय ते झालं वाटतं. बर मॅडम, 3 ते 6 बरोबर ना? 3 ते 6 गटासाठी ओके. काही हे वस्तू आहेत. अच्छा, ओके. आम्ही हे गणिताची पूर्वतयारी. अच्छा, बर. इथनं त्याचा अभ्यास सुरू. ऍक्च्युअली घरूनच सुरू होतो. हा, तिकडून बरोबर. पण हे कसं माहिती का टेक्निकल? आता हे सगळं तो आध्यात्मिक इकडे आलेला आहे. हे आपण स्टोरी बुक्स आहेत. अच्छा, म्हणजे आता वाचायला हे किती ते किती म्हटलं आहे? हे सगळं 3 ते 6 वय. म्हणजे 6 पर्यंतच एंड आहे. बर, पण पुढेही वापरू शकतो कारण इथे ती सवय होते. नक्कीच. आणि इथे मुलांना वाचनाची सवय. पण बऱ्यापैकी मुलं मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत. सो पालकांना आपण सांगतोय की भले पुस्तक नसेल पण काय काय गोष्टी आहे ज्या तुम्ही स्वतः बसा वाचा. चित्र वाचन असेल, छोटी पुस्तकं तुम्ही हे करा. हे चॅटबॉट आहे कारण हा आता आपण टेक्निकल भाग, डिजिटल एक भाग वापरतोय. कारण पालकांना आपल्या मुलांविषयी जे काही प्रश्न आहेत ते कुठे मांडायचे, कसे मांडायचे, तो हा चॅटबॉट आपण बालसखी चॅटबॉट तयार केलेला आहे. आणि याच्यातून माझ्या मुलाचा काही अभ्यासाविषयी प्रश्न असेल, आहाराविषयी, आरोग्याविषयी जे काही प्रश्न आहेत तुम्ही चॅटबॉटला जर विचारलं, एक नंबर आहे व्हॉट्सअपचा, त्याला हाय जर केलं, चॅटबॉट त्याला तुम्ही हाय केलं तर तो तुम्हाला लँग्वेज विचारतो. लँग्वेज सिलेक्ट केली तर तुम्हाला जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही इथे मांडू शकता आणि चॅटबॉट तुम्हाला आन्सर देतं. सो हे याच्यासाठीच आहे की बऱ्याच पालकांना म्हणजे वयोगट 3 वर्षाचा मुलगा आणि माझ्या मुलाला बोलता येत नाही आणि तिथे कळतंय की माझ्या मुलाला कधी बोलता आलं पाहिजे. ते जर तिला प्रश्न असेल तर ती चॅटबॉटलाच विचारू शकते की माझ्या मुलाला अजून बोलता येत नाही. सो असे वेगवेगळे प्रश्न आहे, शिक्षणाला धरून आहे, आरोग्याला धरून आहे, तर हे प्रश्न आपण इथे विचारू शकतो. मला बोलण्याची संधी दिली सो मी TV10ला धन्यवाद बोलते. थँक्यू. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.